नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर मकर संक्रांत येत आहे. मकर संक्रांत म्हटले की आपण तिळगुळाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. जसे की तिळगुळाचे लाडू, तिळगुळाची चिक्की, तिळगुळाची बर्फी, तिळगुळाची वडी. त्याच प्रकारे ना मी ते तिळगुळाची वडी बनवली आहे. बघू शकता तुम्ही, अगदी सहजरित्या वडी तुटले जातात आहे आणि तोंडात टाकल्यानंतर दाताला जरासुद्धा चिकटणार नाही आहेत. अगदी मऊसूत अशी ही वडी बनवून तयार झालेली आहे आणि अगदी सहजरित्या तुटले जातात आहे. बघू शकता तुम्ही. त्यासाठी ना मी ते 1 कप पांढरे तीळ घेतलेले आहेत. गॅसवरती मी कढई ठेवलेलं आहे, त्यामध्ये ना पांढरे तीळ एकदम मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी ते पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत. तर ते भाजलेले तीळ मी एका ताटामध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये ना मी ते 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणेसुद्धा एकदम मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. तर इथे शेंगदाणेसुद्धा मी एकदम मंद आचेवरती भाजून घेते. तर इथे शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहेत. तेही मी एका ताटामध्ये काढून घेते. शेंगदाणे आणि तीळ दोन्ही थंड झाल्यानंतर ना मिक्सरमधनं वाटून घ्यायचे. तर अशा पद्धतीने ते तीळ थंड झालेले आहेत. तीळ आणि शेंगदाणे सगळ्यात आधी मी तीळ वाटून घेते. तीळ आणि शेंगदाणे वाटून घेताना एकदम पल्स मोडवरती मी इथे वाटून घेतलेले आहेत, किंवा तुम्ही चालू बंद करूनसुद्धा पल्स मोडवरती किंवा चालू बंद करूनसुद्धा बारीक करून घेऊ शकता. अशा पद्धतीने मी इथे तीळ आणि शेंगदाणे वाटून घेतलेले आहे आणि दोन्ही एकत्रित मिक्स करून घेते. तर इथे दोन्ही एकत्रित मिक्स करून झाल्यानंतर ना मी ते गॅसवरती कढई ठेवलेलं आहे. त्यामध्ये ना इथे 1 कप गूळ घेतलेला आहे आणि इथे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. गूळ ना आपल्याला पाण्यामध्ये छान वितळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, गूळ छान वितळलेला आहे पाण्यामध्ये आणि छान उकळीसुद्धा आलेली आहे. त्या गुळाच्या पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे छान. त्यामध्ये ना आता मी ते जे आपण शेंगदाणे आणि तिळाचं जे पावडर बनवलं होतं ते ह्या गुळाच्या पाकामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी इथे मिक्स करून घेते. बघू शकता तुम्ही. मिक्स झाल्यानंतर ना इथे मी एका ताटाला तूप लावून ठेवलेले होते. हे व्यवस्थित छान मिक्स झाले की आपल्याला पटदिशीनं आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी इथे ताटामध्ये काढून घेतलेले. ताटाला मी आधीच तूप लावून ठेवले होते. तर अशा पद्धतीने ना ताटामध्ये काढून झाल्यानंतर व्यवस्थित छान थापून घ्यायचे आपल्याला. आणि थंड झाल्यानंतर म्हणजे आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. थंड झाल्यानंतर ते जरा घट्ट होईल. जे वड्या आपण थापून घेतलेला आहे ना, घट्ट झाल्यानंतर मग त्याच्या वड्या छान पडतील. तर अशा पद्धतीने ते थंड झालेलं आहे, छान घट्टसुद्धा झालेलं आहे. एक अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासानंतर मी इथे कट करून घेते. बघू शकता तुम्ही, छान असे त्याचे वड्या पडत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही हव्या त्या आकारामध्ये तुम्ही त्याच्या वड्या पाडू शकता, किंवा चौकोनी आकारामध्ये किंवा त्रिकोणी आकारामध्ये. अशा पद्धतीने मी इथे चौकोनी आकारामध्ये वड्या पाडून घेते. बघू शकता तुम्ही. आणि वड्यासुद्धा बघू शकता अगदी सहजरित्या निघल्या जात आहे. तर अशा पद्धतीने आपले एकदम मऊसूत असे आपले हे तिळगुळाची वडी बनवून तयार झालेली आहे. आणि वरून थोडेसे मी पांढरे तीळ भरभरून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपला हा तिळगुळाची वडी बनवून तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. धन्यवाद.